आज मुलांसाठी बनवली होममेड बोर्नव्हिटा पावडर। हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल। सकाळची सुरुवात ती होते माझी म्हणजे स्वतःचा थोबडा बघून। तसे तर गेले काही दिवस झाले माझा छानसा रोशन चेहरा अजिबातही चांगला दिसत नाही, पण तरी मी स्वतःला बघत आहे। त्यानंतर किचनमध्ये आली, एक ग्लास पाणी पिलं, त्यानंतर सुरू झाली माझी तयारी, ती म्हणजे नाश्त्याची। रात्री चपात्या होत्या, त्याचाच आता मी चिवडा बनवणार। आज पण मी बिट्टूला घरीच ठेवलंय, बिट्टू मस्त तिच्या डॉल बरोबर खेळते, तोपर्यंत इथे मी चिवडा बनवून घेतलाय मस्त हिरव्या मिरच्यांचा। नाही स्टँड आणलंय मी। नको, नंतर खोलते मी। नाही मी जवळ घेते, मी हॉलमध्ये बसते ना। चल, हा जवळच आहेस ना, हे काय माझ्या जवळ आहे। प्लीज लाळा देत आहे, खूपच बिट्टू लाळा देत आहे खूप। आई लता, आई बसायला येते ना तुझ्याकडे, मग मी उठून किचन मध्ये जाते। हो ही आली आई, आता ही आली आई। कॅप्सिकम बिट्टू जशी झोपेतून उठली आहे ना सकाळपासून, तशी नुसतं मला पकडून बसलेली आहे। मी फक्त नाश्ता बनवला, त्यानंतर 10 वाजतापासून तर आता 1 वाजलाय, मी तिच्याचकडे बसलेली। शेवटी आता सासूबाईला म्हटलं तिला काहीतरी करा आणि कशात तरी गुंतवा, जेणेकरून आपलं जेवण बनेल। त्या तिला तिकडे गुंतवत होत्या, तोपर्यंत मी पटकन किचनमध्ये आली। तशी आज माझी इच्छा झाली होती मस्त पुलाव खायची, तर तयारी सुरू झाली ते पुलावाची। मला खूप वेगवेगळ्या प्रकारचं खायला आवडतं आणि बनवायलाही आवडतं, आणि माझी एवढी मोठी फॅमिली आहे, त्यामुळे मी स्पेशली एकटीला जरी खायचं असलं तरी सर्वांसाठी सोयाबीनच्या वड्या पण मी भिजत घातल्यात। वेळ खूप झाला होता, हे भात झाल्यानंतर मला ना भाजी आणि चपात्या सुद्धा करायच्या होत्या, कारण की जाऊ गेलेल्या ड्युटीवर। नाहीतर त्या घरी असले की मला काही टेन्शन नाही, त्या त्यांच्या चपात्या करतात। पण पुलाव बनवायला घेतला आणि झालं नेमकं असं की तो जो कुकर आहे, तो कुकर मी घेतलेल्या राईसनुसार कमी पडत होता। मी घेतले होते 2 प्याले, त्यासोबतच त्यामध्ये काही भाजीपाला सुद्धा ॲड झाला होता, जसे की शिमला मिरची, फ्लावर, बटाटा, वाटाणे आणि सोयाबीनच्या वड्या। त्यामुळे तेवढ्या छोट्याशा कुकरमध्ये एवढं मोठं साहित्य बसलं नसतं, म्हणून मी पटकन वरचा मोठा कुकर काढला आणि तसंच गडबडीमध्ये धुवून घेतला, आणि जे छोट्या कुकरमधलं होतं बॅटर ते सर्व मोठ्या कुकरमध्ये ॲड करून घेतलं। आणि माझी बिट्टूबाई, तिला तर काही करमतच नाही उठाठेव केल्याशिवाय, शेवटी आलीच किचनमध्ये। यामध्ये थोडी कमतरता होती, ते म्हणजे पनीरची। पनीर जर असतं तर 1 नंबर पुलाव झाला असता, तसा 1 नंबरच झाला होता। आता तुम्ही म्हणाल तुला पुलाव खायचा होता आणि तू बनवत सुद्धा आहेस, तरी तुझ्या चेहऱ्यावर एवढे 12 का वाजलेत? 12 यासाठी वाजले होते कारण की माझा स्वयंपाकाचा टाइम निघून गेला। आता माझी किचनमध्ये काम करायची अजिबात इच्छा नव्हती, पण बाकीचे भुके राहतील मी जर काम केलं नाही, म्हणून मी करत होती। तर माझं हेच काम राहिलेलं नाही, तर बाकी घरातले सर्वच कामं राहिलेली आहेत। पुलावामध्ये मी थोडे मोठे मोठे टोमॅटो सुद्धा टाकत असते कट करून, मला ते खूप आवडतात। ज्यावेळेस आपण खातो ना, त्यावेळेस असे मोठे मोठे टोमॅटोचे स्लाइस त्या पुलावाबरोबर खायला खूप मज्जा येते। खूप वेळची त्रास देत होती, सासूबाईला म्हटलं जरा हिला गुंतवा, म्हणजे मी किचनमध्ये काम करते। त्यांनी मस्त गाणे लावलेत आणि बिट्टू तिथे डान्स करते। म्हणून मी आता इथे किचनमध्ये बिंदासपणे काम करायला लागली आहे। आणि तर सकाळपासून उठली तेव्हापासून तिचं ते सुरू आहे, मला जवळ घे, मला जवळ घे। बिट्टूने एक निश्चयच केलाय की मम्मीला सोडायचं नाही, मम्मीच्या नाकात दम करून सोडायचा। हे बघा, तिथे माझे जे मशीनचे चॉक असतात ते सांडून आता इथे कलाकारी करते। मैं मारूंगा किसको? तुमको नहीं। हाँ। ये क्या है? आज भाजीला बनवलं होतं आलू वांग्याची भाजी। बिट्टूने मला सुखाने जेवण सुद्धा करू दिलं नाही। मी जेव्हा किचनमध्ये जेवायला बसली, मस्त माझ्या आजूबाजूला फिरत होती। किचनमधून आम्ही रूममध्ये आलो तरी बिट्टूची मस्ती सुरूच। आज तर बिट्टूने ठरवलं होतं, तेरा पिच्चाना मैं चढूंगा सोनिये। आमच्या पप्पाला तर इथे काही टेन्शनच नाही, जेवायला आले बिचारे, मस्त थोडा वेळ आराम केला, जेवण झालं आणि निघाले। कोणाचं टी शर्ट घातला? माझं? तू कोण आहेस? माधुरी मम्मा। माधुरी मम्मा आहेस? आणि मी कोण आहे? तू शकलास कोण? लसूण कांदा। मी लसूण कांदा? व्हॉट डू यू मीन? मी नाही लसूण कांदा, तू लसूण, तुझे पापा लसूण, तू लसूण, तुझे पापा लसूण, तू कांदा, तुझे पापा कांदा। सही पकडे हैं। मी नाही ठेवलं। दादूने कसा चेहरा केला होता?
असा केला होता का? बापरे. भेटली का जेली? नाही. इनेच ठेवली तू, मम्मीनेच ठेवलं. मला वाटलं खोटं बोलून आता मी घरी होती का काल? मी नाही ठेवलं का? मला नाही माहित, मला वाटलं तू ठेवलंस का? मी तुझंच नाव घेतात कारण की तूच घेते ते वरचं काढून. नाही, मी तिला काल दिल्या. कालपासून मागत आहे ती मला मम्मी देणं. मला मी वाटलं तूच नेला का रूम मी काल दिल्या ना तिला. तिला 4 दिलं. आपण शोधून तुझ्याच रूम मध्ये असेल, कपाटात बघ एकदा. थांबा. तिला म्हटलं चहा ठेव, ड्युटीवरून आली. तिला म्हटलं चहा ठेव, तर काय म्हणते मला, मी आत्ताच ड्युटीवरून आली, मी नाही चहा बी ठेवणार, तुला ठेवायचं असेल ते ठेव, नाही तर राहू दे. मग काय मला तर तलप, मला तर ठेवाच लागेल. ठेवला चहा. सकाळपासून आमच्या काटकुलला झोप नाही आली आणि आता ताप चढत आहे, आता झोप येते. मम्मा झोपू नको. हे बघ ना असं कर. झोपू नको, चाय चपाती खाते ना. झोपू नको. हा, मेरे पास नहीं पैसा है, तू मेरे खोता है. हमने पैसे मांगे का है आपसे? तुमने तुमको खाली दिया. हाँ? हमने आपको पैसे मांगे ही नहीं है. और हम वो गए हैं पैसा में एक खुली. पैसा में एक गोली, हम भूखेले हैं. अच्छा मुझे माफ कर दो. मुझे छोड़ दो, मुझे माफ कर दो. मैं तुमको भी मारूंगा. हाँ? 6 वाजतापासून 7 वाजले, आता परत ती मला चिटकली आहे. ती नसते का मधमाशी, त्या टाईप मला बिट्टू चिटकली आहे सकाळपासून. मी तर आधीच किचनमध्ये होती, त्यानंतर सासूबाई पण किचनमध्ये आल्या. मग बिट्टूला काही करमलं नाही हॉलमध्ये, ते देखील सासूबाईच्या मागे आली. ते सासूबाई जे ओले कांदे असतात ना, ते कट करून घेत आहेत. त्यानंतर आज काही विशेष नव्हतं, डाळच लावली होती कुकरला. तर आमच्या तर बिट्टूला काही करमतच नाही आहे, तुम्ही बघितलं, राऊंड राऊंड गोल गोल फिरून ती येत आहे माझ्याचकडे. किचनमधलं माझं काम झालं आहे, आता मी आहे जराशी फ्री. बिट्टू सुद्धा तिकडे गुंतली आहे, ते तर मगापासून सकाळपासून माझ्या मागेच लागलेली. तर आता मी बनवणार आहे होममेड बोनविटा पावडर मुलांसाठी. थंडीच्या दिवसामध्ये काजू बदाम पिस्ता हे जे आपण खाल्लं ना तर आपल्या शरीराला लागतं. मोठे तर हे खातात, पण छोटे मुलं अजिबात खात नाही. माझे तरी 2 मुलं अजिबातच ड्रायफ्रूट खात नाहीत, म्हणून त्यावर सोल्युशन मी आणलंय, ते म्हणजे बोनविटा पावडर. चला तर मग आता याची तयारी करूया. सर्वात आधी मी पिस्ता घेतलाय, ज्याची साल मी इथे काढून घेते. इथे मी छोटी वाटी घेतली आहे, त्या वाटीने सर्व साहित्य मी मोजून घेणार. सर्वात आधी 1 कटोरी मी मखाने घेतले, त्याच वाटीमध्ये मी पिस्ता घेतलेत, 1 वाटी काजू घेतले, 1 वाटी बदाम घेतलेलं. सर्व साहित्य मी ड्राय रोस्ट करून घेईल. ड्राय रोस्ट केल्यानंतर 5 मिनिटं मी थांबली. त्यानंतर हे सर्व मिक्सचर मी मिक्सरमधून बारीक काढून घेतलं. झालेली बारीक पावडर पहिला मी गाळून घेतली. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी दूध पावडर घेतलं, 1 वाटी कोको पावडर घेतलं. यामध्ये तुम्ही 1 वाटी गुळाची पावडर देखील टाकू शकता, पण माझ्याकडे गुळाची पावडर नव्हती, त्यामुळे मी ते पिठी साखर ॲड केली आहे 1 वाटी. काम करून मम्मी खूप दमली असेल म्हणून मदतीला बिट्टू देखील आली आहे. बोनविटा आपला तयार झालाय. थांब ना. हो, नाही करत. आणि इथे सेट करत आहे. आता तो मी थोड्या वेळाने प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवेल. अरे थांब ना.